नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज पौर्णिमा तिथी आहे. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात अगदी सकाळपासून पौर्णिमाच्या सेवांची सुरुवात झाली असेल. कुणी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या काही सेवा केल्या असतील, कुणी आपल्या घरामध्ये आज सत्यनारायण केलं असेल. प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होण्यासाठी काही ना काही नक्कीच केलं असेल. बघाच वैशाख पौर्णिमा, प्रत्येक वर्षी आपण वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असे म्हणतो. खरं तर हा दिवस नवीन कामांचा शुभारंभ करण्यासाठी किंवा एखादी नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी, आपल्या घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, धनप्राप्तीचे मार्ग चहूबाजूने खुले करण्यासाठी ही वैशाख पौर्णिमा अत्यंत मौल्यवान मानली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वैशाख पौर्णिमेचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. आज या पौर्णिमेला रात्री झोपताना मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. या पौर्णिमेपासून या वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर कायम तुमच्याकडे लक्ष्मी खेचून राहील, प्राप्त लक्ष्मी स्थिर होईल, धनाचे जे काही मार्ग आहेत हे कायम तुमच्याकडे खुले राहतील. खूप दारिद्र्य, खूप गरिबी किंवा सतत याच्या त्याच्याकडनं पैसे मागणं, कर्जबाजारी होणं ही समस्या तुमची संपून जाईल. आता रात्री झोपताना म्हणजे 8 आणि 12 या दरम्यान कधीही ही पहिली वस्तू तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाल रंगाचं कापड किंवा कागद. समजा लाल रंगाचं कापड किंवा कागद नसेल तर अन्य काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचा एखादा कागद तुम्हाला घ्यायचा आहे. सफेद कागद प्रत्येकाकडे असतो, तुम्ही तो घेतला तरीही चालेल. या कागदावरती तुम्हाला 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. बघा, 1 रुपयाचा एक सिक्का, जे कापड किंवा कागद ठेवलेलं आहे त्याच्यावरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. त्या सिक्क्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्या सिक्क्यावरती 7 अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवून सोबत त्याच्यावरती एक हिरव्या वेलचीचा दोडा म्हणजे एक हिरवी वेलची ठेवायची आहे. सगळं साहित्य कापडात तुम्हाला घट्ट बांधायचं आहे. कापड असेल तर त्याची पुडी करायची आहे आणि तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ही पुडी किंवा पोटली जी तुम्ही बनवलेली आहे ती ठेवायची आहे. माता लक्ष्मीला तुमची समस्या असेल ती सांगायची आहे. सतत येणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी विनंती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ती पुडी माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवून तिथे बसून 16 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा विष्णू लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा विष्णू लक्ष्मी मंत्र, 16 वेळा गायत्री मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र. 3ही मंत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला ती पुडी तिथून उचलायची आहे. समजा तुम्हाला कुबेर मंत्र येत नसेल, यूट्यूबला गुगलला मिळेल, पण ताई मला कुबेर मंत्र येत नाही, लक्ष्मी मंत्र येत नाही, त्यांनी फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करा. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी पण खूप आहे. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली ही पुडी उचलायची आहे. जिथे बघाच पौर्णिमा आहे, जिथे कुठे चंद्राचा प्रकाश येणार, लख्ख प्रकाशाच असणार, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ही पुडी तुम्हाला ठेवायची आहे. संपूर्ण आज रात्रभर ही पुडी चंद्राच्या प्रकाशात ठेवून उद्या सगळ्यांच्या अगोदर उठा, स्वच्छ पवित्र स्नान करा आणि चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवलेली ही पुडी तिथून उचलून आपल्या कपाटात किंवा तिजोरीत बंदिस्त करा. बघा, कायम तुमच्या घरात पैसा येईल, आलेला पैसा टिकून राहील, पैशांची समस्या दूर होईल, चहू बाजूने तुमच्याकडे पैसा येईल. दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जर कवडी असेल तर आज देवघरात कवडी, कपाटात कुठेही तुमच्याकडे कवडी असेल, एक कवडी घ्यायची आहे आणि त्या कवडीला सुगंधी अत्तर लावायचं आहे. कुठलंही, हिना, गुलाब, मोगरा, चमेली, जाई, कुठलंही सुगंधी अत्तर तुम्हाला कवडीला लावायचं आहे. त्यानंतर ही जी कवडी आहे ही कवडी तुम्हाला एका लाल धाग्यात बांधायची आहे. लाल पिवळा कलावा किंवा नुसता लाल धागा घ्या, नसेल तर एखादं लाल कापड घ्या, त्याच्यामध्ये ही कवडी बंदिस्त करा. आता ही कवडी जी आहे ही तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून 3 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे.
किंवा 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. दोनही सेवा केल्यानंतर तुम्हाला ही कवडी जी आहे ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठलात की उठल्यानंतर ही कवडी तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटात किंवा तुमच्या कपाटात ठेवायची आहे. या उपायाने कायम तुमच्याकडे लक्ष्मी सिद्ध राहील, लक्ष्मी जागृत राहील, ज्यामुळे पैशांची कितीही आर्थिक समस्या असेल ती दूर होईल. तिसरा जो उपाय आहे त्यासाठी लागणार आहे हळकुंड. प्रत्येकाच्या घरात हळकुंड असतं. एक हळकुंड फक्त घ्या. घेतलेलं हळकुंड आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करा. माता लक्ष्मीला त्या हळकुंडातून आपली इच्छा, धनप्राप्तीची समस्या किंवा जे काही धन हवं आहे ते सांगा. त्यानंतर ते हळकुंड माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्याला उजवा हात स्पर्श करा. उजव्या हातातलं कुठलेही बोट किंवा उजवा हात हळकुंडाला स्पर्श करा आणि तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं जे श्रीसूक्त आहे ते फक्त एक वेळा फलश्रुती सहित म्हणायचं आहे. एक वेळा तुम्हाला श्रीसूक्त फलश्रुती सहित म्हणायचं आहे. त्याच्यानंतर हे हळकुंड त्याच उजव्या हाताने माता लक्ष्मीपासून बाजूला करा आणि हे हळकुंड रोज रात्री झोपताना उशीखाली आणि सकाळी उठल्यानंतर ते देवघरात ठेवा. कमीत कमी 21 दिवस पौर्णिमेपासून हे सिद्ध हळकुंड तुम्ही जर तुमच्या उशीखाली ठेवून झोपलात आणि सकाळी जर देवघरात ठेवलात, त्यात असणारी पॉझिटिव्हिटी, त्यात असणारी माता लक्ष्मीची एक प्रचिती तुमच्यासोबत राहील. हे हळकुंड तुमच्याकडे धन कायम खेचून आणत राहील. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत ते दूर करत राहील. कितीही दारिद्र्य गरिबी असेल ते कुठेतरी संपत जाईल. त्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, जर तुमच्याकडे तुरटी असेल, घरामध्ये 1, 2, 5 कितीही तुरटे असतील, त्यामध्ये एक तुरटीचा खडा घ्या. एक खूप छोटा नको, खूप मोठा नको, असं एक मध्यम तुरटीचा खडा घ्यायचा आहे. घेतलेली तुरटी लाल कापडावर किंवा कागदावर देवघरात ठेवायची आहे. तुरटीवरती तुम्हाला विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचा फक्त एक वेळा पाठ करा. आता तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी 21 ओव्यांचं असतं. तुम्हाला एक 5 ते 7 मिनटं लागतील ते म्हणायचं आणि त्या तुरटीवरती या 3 बोटांनी, आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी थोडीशी हळद, आपण जसं श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो तसं तुरटीच्या खड्यावरती तुम्हाला हळदीचं अर्चन करायचं आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. त्यानंतर ही तुरटी त्या कापडामध्ये बांधायची. त्यावर घातलेली हळद जी आहे तिच्या सगट ती तुरटी त्या कापडात बांधायची आणि तयार केलेली ही पोटली आपल्यासोबत, आपल्याजवळ, आपल्या खिच्यात किंवा कुठेही तुमच्यासोबत ठेवायची. आता किती दिवस ठेवायची? तर जोपर्यंत तुमच्याकडे हवा तितका पैसा येत नाही, पैशांची समस्या दूर होत नाही, घरातलं दारिद्र्य संपत नाही किंवा कुणी उसने पैसे घेतले असतील ते परत येत नाही, तोपर्यंत ती तुमच्यासोबत ठेवा. कितीही म्हणजे धनहानी होत असेल, कितीही आर्थिक समस्या असेल, ती क्षणात संपेल. पैसा, धन सगळं काही तुमच्याकडे भरभरून येईल. खूप साधे, खूप सोपे उपाय सांगितलेत, नक्की करा.